नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 3 विषय गणित घटक गुणाकार पान क्रमांक 26 व 27 पाहणार आहोत। त्यासाठीची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे। हा माझा परिचय। बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 3च्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 26 वरील गुणाकार पाहणार आहोत। गुणाकार म्हणजे एखाद्या संख्येची पुन्हा पुन्हा केलेली बेरीज, हे आपण याआधी शिकलेलो आहोत। त्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी गुणाकार करण्यासाठी काही वस्तूंचा उपयोग करणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला एक तक्ता दिसत आहे, त्यामध्ये त्या तक्त्याच्या सहाय्याने आपण गुणाकार करूया। या ठिकाणी मी 2 फुलं घेतलेली आहेत। ही 2 फुलं मी किती वेळा घेतली, तर ही 2 फुलं 1 2 3 4 5 वेळा घेतलेली आहेत। हेच आपण बेरजेच्या रूपात कसं लिहूया? 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2। 2 किती वेळा आलेला आहे, तर 2 5 वेळा आलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी 2 ची 5 पट आहे। हेच गुणाकार स्वरूपात लिहिताना 2 गुणिले 5 एकूण वस्तू झाल्या 10। त्याचप्रमाणे मी काही टोप्या घेतलेल्या आहेत। किती टोप्या घेतल्या? 5 टोप्या। किती वेळा घेतल्या? 5 टोप्या मी 2 वेळा घेतलेल्या आहेत। म्हणजे 5 अधिक 5 5 2 वेळा, 5 ची दुप्पट, 5 गुणिले 2 एकूण वस्तू झालेल्या आहेत 10। तिसरं उदाहरण पाहूया। यामध्ये मी 3 तेलखडू घेतलेले आहे। हे किती वेळा घेतले, तर तेलखडू मी 5 वेळा घेतलेले आहेत। म्हणजेच 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 3 5 वेळा, म्हणजे 3 ची 5 पट, 3 गुणिले 5 एकूण वस्तू झाल्या 15। अशा पद्धतीने आपण वस्तूंच्या सहाय्याने गुणाकार केला। तर यापुढील ही 3 उदाहरणे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर सोडवा पाहू सगळ्यांनी। सोडवले का सर्वांनी? आता तुमची उत्तरं बरोबर आहेत की नाही, हे या तक्त्याच्या सहाय्याने सर्वांनी तपासून पहा। सर्वांचं उत्तर बरोबर आलं ना? शाबास। आता या ठिकाणी आपण अशाच पद्धतीने वस्तूंच्या सहाय्याने 6चा पाढा तयार करणार आहोत। या ठिकाणी मी 6 चेंडू 1 वेळा घेतले, म्हणजेच 6 1 वेळा, 6 गुणिले 1 बरोबर 6, 6 एके 6। हेच 6 चेंडू आता मी 2 वेळा घेतले, 6 2 वेळा, 6 गुणिले 2 बरोबर झाले 12, म्हणजेच 6 दुने 12। 6 चेंडू 3 वेळा घेतले, म्हणजेच 6 3 वेळा, 6 गुणिले 3 बरोबर 18, 6 त्रिक 18। 6 चेंडू 4 वेळा घेतले, 6 4 वेळा, 6 गुणिले 4 बरोबर 24, म्हणजे 6 चोक 24। 6 चेंडू 5 वेळा, 6 5 वेळा, 6 गुणिले 5 बरोबर 30, 6 पाचे 30। 6 चेंडू 6 वेळा घेतले, 6 6 वेळा, 6 गुणिले 6 बरोबर 36, 6 6 36। अशा प्रकारे 6 पर्यंत आपण 6चा पाढा तयार केलेला आहे। आता या पुढचा पाढा तुम्ही तयार करायचा आहे। अशा प्रकारे सर्वांनी पाढा तयार केला असेल। आता हा 6चा पाढा तुम्ही पहिल्यापासून पुन्हा एकदा व्यवस्थित वाचन करा व पाढा पाठ करा।